या समालोचनासाठी जे टॉस नाणीचे समालोचन करणार आहेत ते भाई गोरे यांच्या हस्ते. तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. डीजेला थांबव ना डीजे. या अंतिम सामन्यामध्ये जे टॉस विन होतील त्यांना भाई गोरे यांच्यातर्फे 500 रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येईल. ही सर्व खेळाडूंना तसेच सर्व कर्णधार व अन्य लोकांना नम्र विनंती आहे. टॉस का बॉस. थँक्यू दादा. थोडस मॅच कडे जाऊया आता पुन्हा एकदा. एक असा ऑफच्या दिशेने कटवलेला जो चेंडू. कोणी झाला असेल त्यांनी त्वरित समालोचनला सांगावे. अनिकेत 4 धावून काढलेले. दादा जरा थांबा 1 सेकंद. अनिकेत विभुते हे सॉरी ऋषिकेश प्लीज टॉस का बॉस मध्ये तुमचे दोन शब्द व्यक्त करण्याकरता अवेलेबल यावे. अंतिम सामना आहे प्लीज. ही आमची नम्र विनंती आहे. हिल्टन बोला बॉयज आयोजित BBL 2025 क्रिकेटचा महासंग्राम हा आहे. बादल सारखा सध्या फॉर्मात असलेला खेळाडू आहे जो बॅटिंग बॉलिंग कामगिरी चांगली करत आहे. आणि खरंच समोर पण तेवढंच मोठा संघ आहे तर मॅच नक्कीच चुरशीची होईल आणि प्रेक्षकांना नक्कीच एक आनंदाचा सामना पाहायला भेटेल. खरोखरच. आणि या सामन्याचं जे आयोजन केलेलं आहे बिग बॅशच्या स्वरूपात 2025 त्या स्वरूपात जी आता रणनीती आहे तुमची फायनलमध्ये त्या फायनलमध्ये तुमच्या खेळाडूंना तुमची अपेक्षा काय असेल हे देखील तुम्ही मनोक्त करावे. 0 चेंडू नक्कीच षटकातला मॅच ही कधी एकामुळे जिंकत नसतो तर 11 खेळाडू महत्त्वाचे असतात. कधी बॅटिंग कधी बॉलिंग तर फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये जो बेस्ट करतो तो नक्कीच जिंकतो. आणि नियोजनाबद्दल सांगायचं झालं तर खरंच खूप चांगलं नियोजन झालं आहे. हे असे नियोजन प्रत्येक वेळी होत जावे त्याने खरंच चांगले खेळाडू उदयामुखास येतील. धन्यवाद अनिकेत. तुम्ही आपलं मनोयुक्त आपल्या संघाकडून व्यक्त केलं. आणि नक्कीच दादा तुम्ही एक मोठा क्रिकेटचा अनुभव आमच्या सोबत कायम असतो. भरपूर असे 40+ खेळाडू आहेत. शिवाजी काका असतील, संजय दादा असतील, बाबू दादा आहे, शरद दादा आहे. सगळे अशा मोठ्या खेळाडूंचा पाठीमागे आमचा हात असतो. त्यामुळे आम्ही नक्कीच एक चांगलं खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडनं नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू दादा. असंच कायम सपोर्ट तुम्ही आमच्या पाठीशी ठेवा. धन्यवाद अनिकेत. तुम्ही आपला संघाच्या माध्यमातून आपलं मनोव्यक्त
या अंतिम सामन्याची जे शतक राहतील ते 2 सामन्याचे राहतील, 2 शतकाचे राहतील. याची सामना सर्व त्वरित चालू करून घ्यावा. नोंद घ्यावी ही पंच. नम्र विनंती. त्यानंतर यानंतर जो अंतिम सामना होईल त्यानंतर देखील आपला समालोचक जो राहील बक्षीस वितरणाचा त्याकरता देखील आपल्याला वेळ भेटली पाहिजे. त्याकरता हा जो सामना आहे तो 2 शतकाचा राहील. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. सुंदर असा फटका मारलेला स्टेजच्या तिथे आणि षटकार पहिल्या चेंडू मध्ये शेखर यांनी एक जोरदार षटकार मारलेला आहे. चांगली अशी सुरुवात बोलता येईल ती शेखर यांच्या माध्यमातून आपल्या संघाकरता. सुंदर असा जोरदार षटकार स्टेटच्या दिशेने मारलेला शेखर यांनी. खरंच एकाच चेंडूमध्ये त्यांनी 6 धावा तब्बल पटकावले आहेत. आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा थोडासा मिस होताना दिसत आहे. अंपायरचा डिसिजन हा डॉट बॉल म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. वाणी यांचा दुसरा चेंडू डॉट स्वरूपात 1-2 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 6. वैयक्तिक खरंच मनापासून आभार मानतो. तुम्ही तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिलात. खरंच मनापासून तुमचे आभार मानतो. असंच तुम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमात तिसरा चेंडू असतील वाणी हलक्याच्या पद्धतीने पुश केलेला चेंडू आणि झेलपी बाद. पहिला असा हाताला भेटलेला आहे खेळाडूच्या माध्यमातून. झेलपी बाद झालेले आहेत. रोहित थोडा स्पीडअप घ्यायचा प्लीज. थोडं स्पीडअप घ्या. यानंतर अंतिम सामना खेळवण्यात येईल. याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. आपल्याला वेळ फार कमी आहे. रोहित त्याने उंचावून मारलेला गुड कॅच. एकदम सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल इथं विजय कदम याचा. सुंदर असा झेल घेण्यात आलेला आहे तिथे बाउंड्री लाईनवर. खरंच सुंदर असा झेल घेतलेला आहे बाउंड्री लाईनवर. आणि रोहित कुले यांचा झेल होता तो. खेळाडूंना कोणत्याही प्रकारची जर इजा झाली असेल तर फास्ट किटचा इकडे मेडिसिन किट ठेवण्यात आलेला आहे. याची नोंद घ्यावी. कोणत्याही प्रकारची जर इजा झाली असेल तर कमिटीकडनं त्या गोष्टी अवेलेबल आहेत. चार बॉल मध्ये 8 रनाची आवश्यकता असणार आहे MJ फायटर्स या आर्यन ग्रुप या संघाला. सुंदर असा झेल घेतलेला होता तो बाउंड्री लाईनवर विजय कदम यांनी. खरंच त्यांनी सुंदरच झेल घेतला होता आजपर्यंत. म्हणजे काल आणि आज या दोन्ही दिवसामध्ये हा आजचा सुंदर असा झेल म्हणण्यात येईल. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो दिग्गेश. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न मारतो. बॉल काही दिग्गेशला समजलेला नाही आणि बॉल हा 1 धाव संख्या काढण्यात यश आलेलं आहे. आता मात्र 3 चेंडूमध्ये 6 ना की 7 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. याची दक्षता प्रसाद यांनी घ्यावी. सात झालेत. 7 पाहिजेत अजून. 3 बॉल मध्ये 7 पाहिजेत. 14 कंपल्सरी 14 चेसिंग करायची आहे. 13 झालेले आहेत. चला पुन्हा एकदा सामन्याकडे जायचं आहे. सामना सुरुवात. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने जोरदार मारलेला फटका आणि हा बहुतेकचा चौकार.
आता मात्र 2 चेंडूमध्ये अवघ्या 3 धाव्यांची गरज असणार आहे. दोन धावेची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग आहे इथं. कंपल्सरी 2 धावा काढायच्या आहेत आर्यन 11 या संघाला. आणि अनिकेत विभूते यांनी आपलं डिसिजन कळवायचं आहे आणि त्वरित आपला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हा बोल बॉलिंग गोलंदाजीचा त्यांनी क्षेत्ररक्षणाचा त्यांनी कौल घेतलेला आणि त्यांनी त्यांचा पूर्ण संघाचा सज्ज राहायचा आहे. कारण आपल्याकडं थोडासा वेळेचा कमतरता असल्यामुळे आपल्याला हा शेवटचा फायनलचा सामना फक्त 2च ओव्हरीचा ठेवण्यात येणार आहे. चला शेवटचा चेंडू आणि 2 धावाची गरज. बघूया तिसऱ्या क्रमांक कोण पटकावतोय. सुंदर असं मारलेलं लेगच्या दिशेने आणि हा सामना गेला आर्यन ग्रुप कडे. आर्यन 11 हे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत आणि काहीशी निराशकजनक कामगिरी झाली ती एमजी फायटर्स कडून. खरंच कौतुक करतो एमजी फायटर्सचं देखील. त्यांनी देखील कालपासून चांगली अशी कामगिरी केली होती. आज कुठंसा ते बॅकफुटला गेले आणि हॅलो दोन्ही संघाचे हॅलो लाईनअप करायचं पिचवर. दोन्ही संघाने एक आपलं राष्ट्रगीत होईल. दोन्ही संघाचे राजे ग्रुप सर्व संघ लाईनअप करायचंय. थोडंसं स्पीडअप घ्या सर्वजण. हॅलो चला स्पीडअप राजे 11 चला सर्व यायचंय आणि थोडं पटकन लाईनअप करायचं. राष्ट्रगीत घ्यायचं आपल्याला. चला या पटकन लाईनअप धावत या जरा. नंतर काळोख होईल प्लीज.